दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे. श्री गोपाल कृष्ण मंदिर, महानुभाव राजाश्रम, तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईंची अमृत आहे. संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर, तामसा, ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल मानवाश्रम भानखेडी, ज्या ठिकाणावरून आपली पोथी ऑनलाईन प्रसारित होते आहे, त्या आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि ज्यांच्या लेखणीतून हा ग्रंथ साकारलेला आहे, अशा ग्रंथाचे लेखक आदरणीय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रेसी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो, दंडवत प्रणाम. 2 दिवस आपली पोथी बंद होती. त्याचं कारण असं की आपण सर्वांना माहिती आहे की दत्तात्रय प्रभूंचा रोट उपहार महोत्सव संपन्न झाला आणि मग त्या कार्यामध्ये असल्यामुळे विलंब झाला. दुसरी गोष्ट, अमृत प्रवर्तक या समूहामध्ये काटोलीतील परिवार आहे, दीपाली निळकंठ राऊत आपल्या ग्रुपमध्ये आहे. त्यांच्या घरी पंचोत्तर उपहार प्रवचन संपन्न झालं. त्याचप्रमाणे जो काटोलीतील बराच परिवार आहे, मेंगळे परिवार आहे, निंबोळकर परिवार आहे, अनेक सद्भक्त आहेत. या सद्भक्तांच्या भेटीचा योग आला आणि मग ती वेळ तिथे गेली, एक भेटीमध्ये गेली. त्यामुळं मी लवकर पोचू शकलो नाही आणि लिहिलेला एक दिवस विलंब झाला. पुनश्च आपण आता या ठिकाणी परत सुरू करूया. मला कोणी प्रश्न केला तर म्हटले, बाबा ते दत्तात्रय प्रभूंचा रोट उपहार नेमकं काय असतं? दत्तात्रय प्रभूंचा रोठाची जी परंपरा आहे ती कविश्वर कुलाचार्य कारंजेकर पिढीमध्ये आलेली आहे. सांगतात की अध्यक्षीय भाषणामध्ये उपाध्य कुलाचार्य रणाईसीतील मोठे बाबांनी एक त्यामध्ये लीळा सांगितली, म्हणजे घटना सांगितली की हा रोट उपहार कसा परंपरेमध्ये आला. बाबांनी एक मुद्दा सांगितला की हा जो दत्तात्रय प्रभूंचा विशेष होता तो एका मुस्लिमाला सापडला. म्हणजे कुणीतरी नामधारक उपदेशी होता, त्याच्याकडून तो विशेष कुठेतरी गहाळ म्हणजे कुठेतरी पडला. असं अज्ञान थोडाफार, त्याला काही एवढं माहिती नव्हतं. होता उपदेशी परंपरेचा, त्याच्याकडे तो विशेष आला कुठेतरी गहाळ झाला म्हणजे पडला तो. आणि मग त्याला वाटलं बरं आपल्याला वजन करण्यासाठी होतो. तो होता खाटीक. आता खाटीक लोक काय काम करतात तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्याने तो विशेष मोजमाप करण्यासाठी वापरला. त्याला काय माहिती विशेष आहे म्हणून हा काय, त्याला वाटलं काहीतरी दगड आहे, बरं आपला छटाकाचा, तो घेऊन गेला मापासाठी. आणि मग कारंजेकर या गादीवर जे कोणी मंत होते, ते निश्चित तर सांगता येत नाही कोण होते नेमके, पण होते. त्यांच्या स्वप्नामध्ये हा विशेष गेला आणि त्याने सांगितलं इथून मला लवकर घेऊन जा, इथून मला लवकर बाहेर काढ. बाबांना ते स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर मग बाबा त्याच गावी त्याच घरी बरोबर गेले. सगळं ते ठिकाण दिसलं आणि मग बघतात तर काय, तो विशेष त्या तराजूमध्ये होता. त्यांनी सांगितलं हा जो विशेष म्हणजे हे जे वस्तू तू वापरतो आम्हाला देऊन टाक. तो म्हटला बाबा तुम्हाला दगडाचं काय काम करायचं, माझ्या कामाचा आहे तो. त्याला काय माहित होतं काय आहे नेमकं ते, त्याला काही माहिती नव्हतं. आणि मग त्याला सांगितलं तुला काय घ्यायचे ते दाम घे. त्याला ते दाम दिले आणि मग दिल्यानंतर बाबांनी तो विशेष सोडून आणला. आणि मग आणल्यानंतर आता तो तिकडे होता ना चुकीच्या जागी, त्या खटकाकडे होता. आणि मग असं झाल्यानंतर मग तिथे मार्गामध्ये आणला. मार्ग पहिले फिरस्ती होते,
आणल्यानंतर पहिलं स्नान झालं आणि मग आता विशेष आपल्या घरी आला म्हणजे देव घरी आले. तिथून ती मग रोट त्यांनी उपहार केला. रोट म्हणजे रोटी, जसं आता आपण दशमी करतो, हो की नाही? गोड दशम्या करता की नाही तुम्ही? हां, त्याला रोट असं म्हणतात. आणि म्हणून ते दशमीसारखा एक प्रकार म्हणजे रोट म्हणजे रोटी, तो उपहार त्यांनी सुरू केला. मग तेव्हापासून त्या तारखेला, त्या महिन्यामध्ये हा कारंजेकर पिढीमध्ये दत्तात्रेय प्रभूंचा रोट उपहार परंपरा ही सुरुवात झाली. भव्य दिव्य कार्यक्रम भानखेडे ठिकाणी होत असतो आणि याही ठिकाणी तो कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण माहूर पीठाधीश माहूरकर बाबांनी केलं. दीप प्रज्वलन घोटीचे बाबा त्यांनी केलं आणि या कार्याचे अध्यक्ष कविश्री कुलाचार्य कारंजेकर बाबा यांनी हे कार्याचे अध्यक्ष होते, त्यांनी आयोजन केलं. अध्यक्ष रणाचे बाबा होते. सुंदर प्रकारे म्हणजे सकाळी देवाला अभिषेक संपन्न झाला या ठिकाणी. आम्ही पण त्या ठिकाणी होतो. आदरणीय कारंजेकर बाबाजी, कविश्री कुलाचार्य, मी होतो, काही सद्भक्त होते. उपस्थितीमध्ये तो अभिषेक झाला वाद्यांच्या गजरामध्ये. नंतर जे भानखेडी स्थान आहे आपल्या तिकडं गोविंद प्रभूचं आणि नागदेवाचार्यांचं अष्टप्रहर स्मरण स्थान जिथे विरमध्ये पडले होते, त्या स्थानाला उटी संपन्न झाली, उपहार संपन्न झाला, गलप अर्पण केला आणि मग इथे धर्मसभा झाली, ध्वजारोहण झाला, असे विविध कार्यक्रम ठिकाणी झाले. आणि मग बाबांनी हा सुंदर मुद्दा सांगितला. दत्तात्रेय प्रभूंच्या लीळांचं चिंतन झालं, धर्मवार्ता झाली, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांची भेटकाळ झाला, अपूर्व भेटकाळ संपन्न झाला. आणि मग त्यांनी एक हा मुद्दा सांगितला की हा कसं दत्तात्रेय प्रभूंचा विशेष पुढे आला. मग त्या परंपरेमध्ये जे कोणी येईल, नियम आहे की तिथली अखंड सेवा त्या विशेषाची चालते. प्रातःकाळी 3 वाजता 4 वाजता जो विशेष आहे त्याची सेवा 1 तास चालते. त्या गादीवर जे विराजमान होतील ते महंत सांगतात की जे आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी गोविंदराज बाबा कारंजेकर उर्फ कविश्री कुलाचार्य कारंजेकर बाबाजी सरलेले, ते बाबा एवढी सेवा करायची. विमानात जरी बसले तरी बाबा, तो विशेष छोटा आहे, त्याची सेवा बाबा करायची. किती प्रवास राव बाबांचा, किती त्यांना म्हणजे प्रवास किती हे हो. सकाळी 3ला उठणार म्हणजे ते उठणार. रात्री जरी बाबा 12ला झोपले तरी पण 3ला उठणार म्हणजे उठणार. त्यांना पंथाने गुडाकेश पदवी दिली ती. काय दिली ती? गुडाकेश पदवी दिली बाबांना. आणि म्हणून असे दत्तवर्दी असलेले कैवल्यवासी कारंजेकर बाबाजी सरलेले उर्फ गोविंदराज बाबाजी कारंजेकर, त्यांनी अतिशय सेवा केली. त्यांच्या गुरूंनी केली, त्यांच्या गुरूच्या गुरूंनी केली, परमगुरूंनी केली आणि आत्ताही त्या गादीवर जे विराजमान म्हणतायत तेही त्याची सेवा करतायत. विशेष फार चमत्कारी आहे, नमस्कारी आहे. आणि जो कोणी आपली भावना अर्पण करेल त्याचा हेतू, मनोरथ, दुःख त्या ठिकाणी पूर्ण होतात. हा अभिमान कसला असतो? हा सेवेचा अभिमान असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, तुम्ही सुद्धा जर घरी सेवा केली तर तुमचं सुद्धा देवाला काय येतो? अभिमान येतो. अभिमान म्हणजे काय? आपले काही दुःख, कष्ट, जे काही आपल्या मनोकामना जे सगळं आपल्या पूर्ण होतात, पण कधी? सेवा केल्यानंतर. म्हणून मी काय सांगितलं होतं की दत्तात्रेय प्रभूंचा विशेष ज्यांच्याकडे त्यांनी सेवा करा, नसला तरी जो विशेष तुमच्याकडे आहे त्या विशेषाची सेवा मात्र आपण काय केली पाहिजे? नियमितपणे केली पाहिजे. आणि मग अशी ही रोठाची परंपरा या कारंजेकर पिढीमध्ये संपन्न होत असते. असा हा थोडक्यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगितली. आणि म्हणून तेव्हापासून ती परंपरा आताही पुढे चालू आहे. ही थोडक्यात मी तुम्हाला वर्णन केलं. आता पुढे आपण आपल्या नेहमीप्रमाणे दत्तकवच महाभाष्य 8वी टीका म्हणजे 8वा श्लोक याला आपण प्रारंभ करूया. सुरुवातीला कवीने अभंग वापरलेला आहे, आपण तो बघूया कशा प्रकारचा आहे तो. राजाचे ही राजे दत्त महाराज, राजाचे ही राजे दत्त महाराज, रहस्याची गुज जाणत से, रहस्याची गुज जाणत से, सहस्रभुजांचे दिले वरदान, सहस्रभुजांचे दिले वरदान,
अपंग अर्जुना तो शाविला, अपंग अर्जुना तो शाविला, अभद्रासी दत्त करीतो सुभद्र, अभद्रासी दत्त करीतो सुभद्र, कल्याणाचे पद दान देतो, कल्याणाचे पद दान देतो, राजाचेही राजे दत्त महाराज, रहस्याचे गुज जाणत असे, रहस्याचे गुज जाणत असे, राजाचेही राजे दत्त महाराज. तर म्हटले कवीने अभंग वापरला. पुढे सांगतात की ज्यांच्या चरित्रामध्ये प्रसन्नता व्यापलेली आहे त्या दत्तात्रेय प्रभूंनी कुणाला काय लाभ दिला हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. आपण पाठीमागे बघितलं की हा जीव स्वच्छ असमर्थ आहे, याच्याकडे काहीच नाही देण्यासाठी, तरी पण परमेश्वराला एक जन्म मागतो. वरचा जो खालच्याला द्या म्हणतो. आपली आहे का पात्रता की देवाने आपल्याला काही मागावं? तरी पण देव आपल्याला मागतो की नाही? मग देवाचं काही भलं आहे का? देवाचं काही हित आहे का? एखादी आई एखादी मुलाला समजू सांगते, तिचं काही भलं असतं का? नाही. हा सुधारला पाहिजे, हा चांगला झाला पाहिजे, याला काहीतरी जीवनात सार्थक करून गेलं पाहिजे. परमेश्वरालाही वाटतं की हा जीव या प्रपंचामध्ये आल्यानंतर याने चतुर्विधी कर्मफळामध्ये फिरायला नको. सांगितलं स्वर्ग, नरक, कर्म, भूमी आणि मोक्ष हे काय सांगितले? चतुर्विध कर्मफळ सांगितले. आता आपण कुठे आहोत? आपण कर्मभूमीमध्ये आहोत, म्हणजे मनुष्य देहामध्ये आपण आहोत. मनुष्य देहाखालोते काय सांगितले? सगळी नरक, जेवढे मनुष्य देहाखालोते आहेत, म्हणजे जेवढे काही पशु पक्षी प्राणी सांगितलं किती? 84 लाख योनी. किती सांगितल्या? एक नाही, 84 लाख सांगितलेले आहेत. आणि 84 लाख योनीमध्ये आपल्याला जावं लागतं. मग हे गेल्यानंतर तिथे माहिती दुःख कशा प्रकारे असतात, किती दुःख भोगावी लागतात. देवता फळातून निघाल्यानंतर देवता पण काही लवकर फळ देते का तिचं? असं आला पर्याय तर देते, आणि एकदा फळात तिचं फळ संपलं ती तुम्हाला नरकामध्ये ढकलून देते. देवतेचं फळ कुठलंही नित्य ना, कितीही करा, कोटी करा, 1 कोटी तपश्चर्या करा, 1 कोटीचं करा, नाही, तिचं संपलं की लगेच तुम्हाला ते ढकलून देणार. पण परमेश्वर तसा नाही. एकदा दिलं म्हणजे दिलं, नित्य म्हणजे नित्य. आणि म्हणून परमेश्वराला या जीवाचे दुःख पाहवत नाही ना, म्हणून सगळं निर्माण केलं. परंतु ज्याचा उत्तम अधिकार आहे, जो देवाकडे पाहतो, ज्याला आवड श्रद्धा आहे, तोच परमेश्वराकडे जाईल, सगळा प्रपंच सोडून जाईल. बरोबर आहे. जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने ठरवायचं काय करायचं ते, कारण इथं स्वतंत्र्य आहे. जरी तुम्ही प्रपंचामध्ये आले, असं थोडीच नियम आहे की तुम्ही काही प्रपंचच केला पाहिजे. तो प्रपंच करत असताना जर तुम्हाला उपरती झाली तर तुम्ही परमार्थाचा रस्ताही पकडू शकता. परंतु ज्यांचं लग्न झालं त्यांना तर प्रपंच करावाच लागतो. पण त्यांनी इच्छा ठेवायची की मला आज ना उद्या इकडे अनुसरायचं. पण काही तरुण मुलं मुली आहेत, बरेच अभ्यास करतात, त्यांना वेद लागतो, मार्गवेद लागतो, निरूपणाचा वेद लागतो. त्यांनाही सांगतो, जर तुमच्या लग्नाच्या अगोदर तुमची झाली प्रवृत्ती किंवा तो प्रपंचामध्ये काही नाही आहे, तर तुम्ही सुद्धा तो परमेश्वराचा मार्ग निवडू शकता. म्हणजे स्वतंत्री तुम्हाला तुमची. असं काही नाही की आलो म्हणजे नवराच केला पाहिजे, मुलं बाळच केले, असं काही नाही. जर तुम्हाला ज्ञान झालं, ज्ञान होतं केवी, पाहिलं की नाही. आता आपल्या ज्ञानपंथामध्ये स्वामींच्या काळात तरी सर्व परिवार हा प्रपंच करून आलेला होता. ज्याला जेव्हा समजलं तेव्हा ते आले, काही प्रपंच सोडून आले, काही प्रपंच करून आले. परंतु जेव्हा त्यांना समजलं, हो की नाही, तेव्हा आले की नाही ते. शांताबाईसा होत्या, शांताबाईसाला समजलं की नाही प्रपंच किती चालली, दुःखाकडे चालली होती, समुद्रामध्ये उडी मारण्यासाठी चाललेली होती. समजलं की नाही तिला, की ती म्हणते एक पोटाला बांधते, पाठीला बांधते, आता काय राहिले नाही प्रपंचामध्ये. अरे जिथे प्रपंचामध्ये थांबलं ना सगळं, तिथे परमार्थ सुरू होत असतो. लोकांना काय वाटतं, आता संपलं म्हणजे सगळं आपलं संपलं. नाही, तुमची जीवनाची नवीन सुरुवात असते. आपण नवीन पावलं टाकू शकतो. जरी काही तिकडे उद्वेग झाला, जरी काही झालं, पण परमार्थ असं आहे की तिथे आपण आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करू शकतो.
म्हणून लक्षामध्ये ठेवायचं, जेवढी दुःख तेवढी आपली योग्यता कर्मनाश होणार. पण आपण जीव कसा असतो, उतावीळ असतो. मलाच का लवकर भेटलं नाही, त्यांना कसं लवकर दिलं देवाने, मलाच का दिलं नाही. अरे देवाला तुझी कणव आहे बेटा, म्हणून लक्षामध्ये ठेव. तुझी कणव आहे देवाला, म्हणून तू लवकर. देव तुझ्याकडून आणखीन काय करून तुला घ्यायचंय देवाला, म्हणून असेल. म्हणतात नाही, जे लवकर भेटतं ते टिकतं का? नाही टिकत. ज्याला फास्टफूड म्हणतात, टिकतं का ते अन्न? नाही टिकत. आपण तव्यावर केलेली भाकरी, आता पहिले चुलीवर तुम्ही भाकरी करायच्या, 4-5 दिवस मग ते पायतीला काही होत नव्हतं का, टिकाऊ होते. आता आलं की सगळं फास्ट फूड आपल्याकडे, सगळं फास्ट काम आहे की नाही. जे फास्ट ते टिकतं का? नाही. जे ज्याला प्रयत्न करून जे टिकतं, प्रयत्न करावा लागतो त्या गोष्टीसाठी. आपली भक्ती कशी आहे? फास्ट आहे का? फास्ट फूड आहे का आपली भक्ती? नाही. आपली हळूहळू करावी लागते, आपली टिकाऊ आहे. भेटेल तुम्हाला. देव सर्वज्ञ नाही. देवाला माहिती मला कधी कोणाला काय द्यायचं, देवाला बरोबर कळतं. फक्त आपण जरा उतावीळपणा केला नाही पाहिजे. आपण थोडा धीर धरला पाहिजे. लोक प्रपंचामध्ये धीर धरत नाही. झालं मना वेगळं, चाललं आत्महत्या करायला. झालं मना वेगळं, घेतली गळफाशी. झालं काही मनासारखा भेटला नाही, केलं काहीतरी वेगळं. अरे धीर सोडू नको ना, होईल. आणि पुढचा रस्ता तर मी तुम्हाला सांगितलं, जिथे प्रपंच थांबतो तिथे परमार्थ काय होत असतो? सुरुवात होत असतो. मग स्वतंत्री तुम्हाला तुमची आहे, काय करायचं. मग दुःख जरी किती दिलं, करत राहा, देव तुम्हाला बरोबर देईल. हा राजा देवाने याची परीक्षा पाहण्याची ठरवली. धोपटणं गायब झालं. हा म्हटलं 100 दिवस केलेली सेवा माझी वायाला जाईल, सेवा तर वायाला नाही गेली पाहिजे. आणि मग त्याने कसला मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातावर त्याने विंगळ घेतली, हातावर विंगळ घेतली. चटके कसे बसतात तुम्हाला बायांना माहिती आहे. स्वयंपाक करताना आपलं थोडं चटकासन होतो का? विंगळ हातावर घेतली. दत्तात्रय प्रभूंच्या पाठीमागे गेला आणि देवाला असं तो दाखवते धूप. दत्तात्रय प्रभूंना त्याच्या हाताचा करपट वास आला. आणि आल्याबरोबर दत्तात्रय प्रभू म्हणतात, अरे राजा टाकून दे, सांडी टाकून दे. तो म्हटला, देवा कसं टाकू, माझी सेवा व्हायला गेली असती ना. आणि मग दत्तात्रय प्रभूंनी ओळखलेला काय पाहिजे ते. देव तर समर्थ आहे ना, देवाला सगळं माहिती तुम्हाला काय पाहिजे ते. आणि मग त्यांनी सांगितलं, देवा हाताची 2 बोटं मला फक्त हा मला बोटं मला पाहिजे, आणि 2 हात मला फक्त चांगली पाहिजे. दत्तात्रय प्रभू एवढे प्रसन्न झाले. दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले ना, काय देतील काही सांगता येत नाही, फक्त प्रसन्न झाले पाहिजे. आणि मग सांगितलं, सहस्त्रभुजा होतील, आतुर बळिया होतील, वलंकित पृथ्वीचा राजा होशील, जाणूनी लोकांची मनोरथ पुरवशील. मागितलं थोडं, देऊन टाकलं भरपूर. किती मागितलं? फक्त थोडंच मागितलं आणि भरपूर देऊन टाकलं, असं आहे. आणि म्हणून त्याला देवाने 1000 हात दिले. म्हणजे काय दिलं त्याला? 1000 हत्तींचं बळ त्याला दिलं. त्याला कोणीही पराभूत करू शकला नसता. त्याला सांगितलं, अरे तू लोकांची मनोरथ पुरवशील, तुझी एवढी कीर्ती होईल, तुझी एवढी मान्यता होईल, तुझा एवढा सन्मान होईल. दत्तात्रय प्रभू त्याला वर दिला. सांगितलं, राजा लक्षामध्ये ठेव, तुला 3 अटी माझ्या मान्य कराव्या लागतील. पण 8 टाकली त्याला. काय 8 टाकली? ब्राह्मण हत्या, गो हत्या, स्त्री हत्या तुझ्याकडून झाली नाही पाहिजे. कारण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, जो ज्ञान जाणतो तो ब्राह्मण म्हणजे दानी. तो ज्ञान जाणतो ना ईश्वराचं. ब्रह्म जाणे तो ज्ञानी. त्याची हत्या करायची नाही, कारण तो ईश्वरीचं ज्ञान सांगतो, ज्ञानाचा प्रसार करतो. तोही पवित्र सांगितला, ज्ञानी या. दुसरी सांगितली श्री काय सांगितली? स्त्री सुद्धा तेवढीच महान सांगितली, पवित्र सांगितली. म्हणजे काय? तिच्या उदरातून जन्म होतो की नाही, सगळी निष्पत्ती होते की नाही उदरातून श्री मातेच्या. ती माता आहे, म्हणून तिचा सुद्धा तो अपमान करायचा नाही. जो स्त्रीचा अपमान करतो, जो एखाद्या मातेचा अपमान करतो, त्याचं कधीही भलं होत नाही, त्याचं वाटोळं होतं. लक्षामध्ये ठेवा. आम्ही पाहतो आता काही फसवतात, अपमान करतात, किंवा आपण पाहतो की नाही याच्यामध्ये काही धोकाधडी देतात, म्हणजे फसवतात. म्हणजे काय केलं? ज्याने फसवलं, अपमान केला, त्याचं कधी बरं होईल का? होतच नाही. का? सांगून ठेवलंय, चरित्रामध्ये सांगून ठेवलं,
ब्राह्मण आणि स्त्री, पहिला ब्राह्मण दुसरी स्त्री, ते कुणी असेल, मुलगी असेल, माता असेल, कुणी असेल, ती स्त्रीच आहे ना, ती जननी आहे ना, म्हणून ती सुद्धा तेवढी भाग्यवान सांगितलेली आहे. परमेश्वराचा जन्म कुठून झाला? स्त्रीच्या उदरातून झाला की नाही? मग दुसरा कुठे जन्म घेतला का परमेश्वराने? मातेच्या उदरातून झाला, स्त्रीच्या उदरातून झाला. केवढी माता पवित्र आहे. मग ती कुणाची बहीण असते, कुणाची पत्नी असते, कुणाची आई असते, तिची वेगळी रूपं बदलतात. ती सुद्धा काय सांगितली? तेवढी पवित्र आणि भाग्यवान सांगितली. म्हणून जो स्त्रियांचा ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होतो, त्याचं कधी भलं होत नाही. आपण पाहतो की नाही, आता हा महाराष्ट्र आहे आपला, इथे होतात की नाही, इथे घटना सगळ्या आघाडी महाराष्ट्रामध्येच होतात. अत्याचार, बलात्कार कुठे होतो जास्त? महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे एवढा आपला महाराष्ट्र बिघडला, संस्कृती बिघडली. कशामुळे बिघडली? आपलं अध्यात्म कमी झालं, आपल्या मुलांना वायफट वळण लागले, अध्ययन नाही ना, अध्ययन नाहीये, आणि मुलांना संस्कार नाही लावल्या गेले. म्हणजे हे संस्कारहीन झाल्या कारणाने आणि सगळ्यात वासना निर्माण झाली. कलियुगामध्ये काय सांगितले? फक्त विषयराम सांगितले. इथे कोणी भक्ती करणार नाही, सगळे विषयाकडे पळणारे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जी फसवाफसवी सुरू झाली, हा म्हणजे काय सांगितलं? एक प्रकारचा संवार सांगितला. लवकर दुनिया आता काय होणार आहे? रसातळाला जाणार आहे. आता एक कोरोनाला म्हणजे काय सांगितलं? एक नाश तुमची सुरुवात झाली का? इथे अत्याचार हे असे प्रकारचे व्हायला लागले, लुबाडी असं लबाडी वाढत चालली. धर्म कमी लोकांकडे राहिला, फार 10% लोक, त्यांच्याकडे धर्म फक्त राहिलेला आहे. फक्त हे कशामुळे टिकलं माहिती आहे का? आपण काही परमेश्वराचे साधनवंत आहे, त्यांच्याकडे धर्म आहे, आणि काही नामधारक बिचारे असे आहेत की जे कट्टरपणे देवधर्म नामस्मरण करतात. आपल्याकडे बघून देवाला काय करावं लागलं? सगळं हे टिकून ठेवावं लागलं. तर याचा कधी विनाश झाला असता हो? हे काय टिकलं असतं का? आता एक कोरोना विषाणू म्हणजे काय सांगितले? एक प्रकारची सृष्टी संहाराची लक्षण आहेत हे. पाऊस न पडणं, कधी पण पडणं, काय सांगितली? एक प्रकारची ही लक्षणं सांगितली का? इथे सगळी परिस्थिती बिघडलेली आहे. आणि म्हणून आपण काय बोललो? स्त्री. आणि तिसरी सांगितली गाय. गाय सुद्धा पवित्र सांगितली. म्हणजे आता हे लोक गोमाता, गोहत्या करू नका सांगतात. आमच्या गोपाळकृष्णाने गायी राखल्या की नाही? का तर गाय काय देत असते? दूध देते, तूप देते, पौष्टिकता देते, आणि त्याच्या पौष्टिकतेवर आपलं जीवन असतं. बरोबर आहे. मग दुग्ध, आपण सगळे पदार्थ कुठून होतात? ते गायीपासून होतात की नाही? दूध होतं, तूप होतं, जे काही जे आहे पौष्टिकता ती आहे. आणि जननी पण ती सांगितली की नाही? आणि म्हणून तिला जननी म्हटलं, स्त्रीला जननी म्हटलेलं आहे, कारण ती उदरातून तिथे उदय होत असतो. दोघी सांगितल्या. म्हणजे एक पहिला ब्राह्मण म्हणजे नाणी, दुसरी म्हणजे स्त्री, आणि तिसरी म्हणजे गाय. ही सांगितली पवित्र. दत्तात्रेय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये सांगून ठेवलं की नाही सगळ्या गोष्टी. आता म्हणजे भ्रूण हत्या करू नका, स्त्री हत्या करू नका. भ्रूण हत्या म्हणजे आता गर्भातच मारू लागले पहिले. आता म्हणतात भ्रूण हत्या करू नका. आता लोकांना मुलींची किंमत कळली. आता मुलगी झाली की मारू लागली की नाही? म्हणजे सिटी स्कॅन कर, काय गर्भामध्ये जाऊन बघ, काय फरक पडतो? पोरगी झाली तरी अरे ती लक्ष्मी असते. मग लोकांना वाटलं पोरग काय देतं? पोरग लाता मारतं पोरग. प्रपंचामध्ये पाहता तुम्हाला अनुभव त्या गोष्टींचा. आणि म्हणून अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंनी स्त्रीची किती महती सांगितली, कन्या किती महत्वाची आहे. जर माता नसती तर परमेश्वर आले असते का? नाही. माता नसते नाणी लोक आले असते का? नाही. निर्माण झालं असतं का सगळं? नाही. म्हणून ती सुद्धा किती पवित्र हे दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग म्हणून आता जे काय आपल्यामध्ये हे असे अत्याचार वगैरे वाढले की नाही, हे सगळं आता संहाराकडे चाललेल्या गोष्टी आहे. आणि म्हणून हे चालत असताना त्यांनी दत्तात्रेय प्रभूंनी आता म्हणतात स्त्रीला स्वतंत्र दिलं, समानता दिली आता स्त्रियांना. पण दिली कुणी आधी? पहिली आमच्या दत्तात्रेय प्रभूंनी दिली, गोपाळकृष्णांनी दिली, आमच्या स्वामींनी दिली. स्त्रीला पण तेवढा मोक्षाचा अधिकार आहे, सांगितलं की नाही? म्हणून त्याला सांगितलं ते नाट्य झाले नाही पाहिजे. तो म्हटला ठीक आहे, एवढंच ना करायचं म्हटलं. म्हणून सांगतात की एक निर्णय असं सांगितलं ऐकण्यामध्ये होता की म्हणले जर तुम्ही त्या गर्भामध्ये भ्रूण हत्या केली तर त्याला सर्प योनीला जावं लागतं. मग तो मारणाऱ्याला, त्या डॉक्टरला, जिथले सांगणाऱ्याला, सगळ्यांना काय होतात? तिथे नरक अशा प्रकारचे होतात.
असा निर्णय आपल्या पंथात सांगितलेला आहे की जे अशा भ्रूण हत्या करतात, स्त्रियांना हत्या करतात, स्त्रीला हत्या करतात, त्यांना साप योनीत जावं लागतं. किती बेकार आहे भ्रूण हत्या. लोकांना माहिती आहे का काय ज्या दडलेलं असतं ते, तो जीव गर्भामध्ये झालेला असतो ना पूर्ण, त्याला आपण मारतो, हे बरोबर आहे का? आता गर्भात जीव कधी पूर्ण झालाच येतो की नाही पूर्ण तो. मग तसं जे असं कृत्य करतील त्यांना मात्र योनीमध्ये मात्र जावं लागतं, असा एक निर्णय आहे. आणि म्हणून स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, अपमान नाही झाला पाहिजे, हे लक्षामध्ये ठेवायचं. काही काही लोक आता स्त्रियांना मारतात घरामध्ये, काही पती असं दारू पिऊन मारतात, काही काही कसं दुसऱ्या करण्यासाठीही मारतात, काही मना वेगळं झालं की म्हणून मारतात. पण ते लक्षात ठेवा, जे स्त्रियांना अत्याचार करतात त्यांना कधी सुख पडत नाही, स्पष्ट शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आणि तिथे सांगितली गाय, गायला पण मारायचं नाही, ब्राह्मण, गाय आणि श्री. तो म्हटला ठीक आहे. आणि मग आपण बघा तो श्लोक म्हणतो की नाही, सहस्रार्जुना, आपण तो श्लोक आहे ना, सहस्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा, दत्त राजा जगद्गुरु, दत्त राजा जगद्गुरु, श्री दत्तात्रेय महाराज की जय. आपण देवाला धूप दाखवतो की नाही? हे देवा, 2 हाताने नाही 1000 हाताने काय करतो, माझा धूपाचा स्वीकार कर, असं आपण त्याला म्हणतो. ज्याप्रमाणे आपण सहस्रार्जुनाला 1000 हात दिले, तसे मला सुद्धा भक्ती करण्यासाठी मला तेवढे हात दे. म्हणजे 2 हातामध्ये काय दे, मला ताकद दे. जरी काही विघ्न माझ्यावर आले तरी मला दमगलं नाही पाहिजे, मी काही जरी संकट आली तरी मी तुला नाही सोडलं पाहिजे, एवढं मनोधैर्य मला दे, एवढी खंबीरता मला दे, एवढं धैर्य मला दे. हे असतात आपले 1000 हत्तींचं बळ मला दे, ते मला करता आलं पाहिजे. हे आपण ते धूपाच्या निमित्ताने आपण देवाला प्रार्थना करून आपण ती लीळा आठवत असतो, हो की नाही? हाच तो सहस्रार्जुन होता. आणि मग दिले त्याला, आणि मग तो गेला आपल्या राज्यामध्ये. तपांती राज्य, राज्यांती नरक असतं, हो की नाही? जास्त पैसा आला की माणसाला माज निर्माण होत असतो. पैसा बी लय चांगला नाही बरं का लय येणं. लय आलं की लय वाटा सुचतात, हे व्यसन करल, ते व्यसन करल, इकडे जाईल, हो की नाही? म्हणून पैसा फक्त देवाने मला माझी गरज भागावी आणि काही दानधर्म माझ्याकडून घडावा, एवढंच मी देवाला मी मागून घ्यायचं असतं. काही काही लोक म्हणतात की नाही, हेच कमी पडलं, तेच कमी. अरे आहे, समाधानी राहा. देवाला माहिती तुला जास्त दिलं तो बिघडणार. आपण नाही का, जे आपण काही काही लोक सांगतात बघा आम्हाला, बाबा हे ना पहिले खूप देवधर्म करायचे, आता म्हणते देवाने दिलं, हा देवधर्मच करत नाही. कशामुळे झाला आता हा? त्या पैशामध्ये वाहत चालला. काही काही लोक नाही का पैसाच देव समजायला लागला, म्हणतात की नाही पैसाच आमचा देव. हा, पैसो की बारे, पैसाच आमचा देव म्हणतात. काय केला पैसा? आता मेले कोरोनामध्ये, थप्प्याच्या थप्प्या घरी पडल्या. आणि मोदींनी नोटबंदी केली, GST, ते नोटबंदी केली की नाही? फेकून द्यावं लागला की नाही पैसा? मातीतलं धन हे मातीमध्ये जात असतं, काही कमी पडत नाही ते. आणि म्हणून आपला तो गैरसमज आहे की सगळं म्हणजे पैसाच. काही, अरे पैसा साधन आहे, उद्देश नाही आपला. काही काही लोक एवढे पाठीमागे पळतात, एवढे पाठीमागे पळतात, काय करतील काही सांगता येत नाही. ते नाही का लोक म्हटले धनासाठी कुणाला बळी देतात, काही तांत्रिक मंत्र हे चुकीचं सांगतात, धन काढून देतो, तुमचा एक आम्हाला बळी पाहिजे. आपण पेपरला बातम्या वाचतो की नाही? पाठीमागे कर्नाटकामध्ये एका बाईने स्वतःचा मुलगा बळी दिला, चांगला 1-2 वर्षाचा होता, मग काय धन निघाला काय? काय नाही. म्हणजे याच्यामध्ये असं करतात. हो, पत्नीला पण हां असं. तर हे सांग बघा म्हटले, कुठं पत्नीला विकलं म्हटले मोबाईलसाठी, म्हणजे असे काही वार्ता येतात. म्हणजे एवढे माणसं वेडी त्या धनापायी झालीत की म्हणजे काही सांगता येत नाही. आणि मग अति धन काही कामाचं नसतं, अति संपत्ती कामाची नसते. संपत्ती असावी, जरी असली तिचा चांगला वापर करू शकतो की नाही आपण? दिलं देवाने पैसा, धर्मामध्ये दान करा की नाही, सगळ्या गोष्टी आपण त्या करू शकतो. आणि मग तपांती राजे राज्यांती नरक हा राज्यामध्ये गेला आणि मग परत फिरत त्या परिसरामध्ये आला. तुम्हाला मागे ती कथा सांगितली होती. मग याला ते तहान लागते, तहान लागले की हा राजा
म्हणजे जीवाची इथे स्वातंत्र्य आहे. जर तुम्हाला समजलं हा पंथ चांगला आहे, या आपण चांगला रस्ता आहे, तर आपण त्या रस्त्याने चालायला काय हरकत आहे का? चाललं पाहिजे, वाईट मार्ग सोडून द्यायचे, चालू शकतो आपण त्या ठिकाणी. आणि म्हणून परमेश्वर मागतोय आपल्याला, आपण अस्वच्छ आहोत, तो मागतोय, जन्म मागतो. आणि म्हणून जर तो जन्म मागतो आहे, आता एक मी असं नाही म्हणणार की तुम्ही प्रपंच सोडून इकडे या लगेच सगळं मुलं बाळ सोडून, असं नाही म्हणणार. परंतु झाल्यानंतर तिथे काळ थांबायचं असतं का? झालं, लग्न झालं, मुलं बाळ झाली, काय काम असतं का प्रपंचामध्ये? नसतं. आपण निरर्थक मोह करून त्या प्रपंचाला आपण काय केलं असतं? पकडलेलं असतं. अहो, तुम्ही पाहता आता या आपल्या संप्रदायामध्ये जे तरुण मुलं मुली प्रपंचाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, आता त्यांना भोगामध्ये जायचं आहे, ते म्हणतात नको तिकडे चला. आपण पाहतो की नाही, मार्गात जादावळीच्या मार्गामध्ये पा, अनेक मार्गामध्ये पा, किती तरुण मुलं मुली, म्हणजे एक उदाहरण सांगितलं, त्या मार्गात बघा कसं आहे सगळं. म्हणजे असे अनेक मार्ग आहेत, जातात. एकदा समजलं ना त्यांना की बरोबर ते आपली विषय व्यवस्था करतात आणि मग ते मार्गातली पावलं टाकतात. अधिकार असतो इथे. कोणी पण येतो का? इथे जा म्हणून कोणी जात नाही, म्हणून कोणी येत नसतो. इथे काय असतो? प्रत्येकाचा अधिकार असतो. ज्याचा जसा अधिकार आला तशा पद्धतीने तो करत असतो. आणि म्हणून एक जन्म परमेश्वराने मागितला, हे आपण पाठीमागे बघितलं. आता आपण तर म्हणाल दत्तात्रेय महाराज, त्यांच्याकडे प्रसन्नता आहे. मग त्यांनी काय दिलं कुणाला हे सांगतात. श्लोक उच्चारण करूया, आठवा. राजराजं महाराजं कार्तवीर्यवरप्रदं सुभद्र भद्र कल्याणं दत्तात्रेय नमस्तुते, दत्तात्रेय नमस्तुते. तर ते म्हणाले, काही लाभान्वित भक्ताची नावे सांगा म्हणाले. राजराजं महाराजं, एक माणसाचा राजा असतो आणि दुसरा राजाचाही एक राजा असतो. एक राजा असतो आणि एक राजाचा राजा असतो. त्याला काय म्हणतात? त्याला महाराज असं म्हणतात. काही मोठे राज्य असतात, काही छोटे राज्य असतात. जो खालचा मांडलिक त्याला राजा म्हणतात. त्याचा वरचा जो मुख्य कोण असतो त्याला काय म्हणतात? महाराज असं म्हणतात. कारण की एका राजाला दुसऱ्याचं रहस्य ठाऊक असतं. जो छोटा राजा असतो, जो मोठा असतो, मोठ्याला छोट्याचं रहस्य माहीत असतं, म्हणून त्याला महाराज म्हणतात. बरोबर आहे. आणि परमेश्वर जो आहे, या परमेश्वराला सगळ्या जीवांचं रहस्य माहीत आहे, म्हणून त्याला राजराजेश्वर म्हटलेलं आहे. त्यालाही महाराज असं म्हटलेलं आहे. कुणाला? परमेश्वराला. आता परमेश्वर जो आहे त्याला सगळं गुढ माहिती आहे की नाही? गुढ म्हणजे नेमकं काय? तुम्हाला कुठे जायचंय, कोणता जीव कोण्या कर्मफळामध्ये आहे, याला दुःख का बरं भोगावं लागतं, सगळं जे रहस्य कशामध्ये आहे हे कुणाला माहिती आहे? फक्त परमेश्वराला माहिती आहे. म्हणून आपण म्हणतो दत्तात्रेय महाराज की जय. जसा महाराज कोण? परमेश्वर. लोक अलीकडे पदवी देतात, महाराज महाराज. काही लोक अन्य लोकांची पदवी देतात ना, महाराज. आम्हाला काही लोक महाराज म्हणतात. खरा महाराज कोण आहे? परमेश्वर. तो सगळ्या जीवांचं रहस्य जाणतो. सगळ्या म्हणजे पूर्ण ब्रह्मांडातल्या जीवांचं मर्म तो जाणतो. अनंत ब्रह्मांडात एकच मालक, तो कोण आहे? परमेश्वर. एकच ब्रह्मांडातलं रहस्य माहिती आहे का देवाला? नाही. अनेक ब्रह्मांडाचं रहस्य देवाला माहिती आहे. कोणता जीव कोण्या कर्मफळात कसं काय करतो हे कुणाला माहिती आहे? फक्त परमेश्वराला माहिती आहे. दुःखातून मुक्त करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला महाराज म्हटलं, कारण की तो सगळ्यांचं रहस्य जाणतो. असा तो राजराजम महाराजम. कोण आहेत म्हणाले? दत्तात्रेय प्रभू जसे तसे राजराजम महाराज आहेत. परंतु म्हटले, हा जे दत्तात्रेय प्रभू जर महाराज आहेत, तर मग त्यांनी काही सामान्य लोकांच्या गरजच पूर्ण केल्या का म्हणाले? नाही म्हणाले. दत्तात्रेय प्रभूंनी जो असामान्य आहे त्याची सुद्धा गरज पूर्ण केली. मोठ्या लोकांना तर दिलंच की, परंतु छोटा पण आहे त्यांना पण परमेश्वर देतो. देवाकडे असं काही भेद आहे का? मोठ्याला द्यावं आणि असामान्याला देऊ नये
असं काय भेद आहे का? गरीबाला देऊ नये, श्रीमंताला द्यावं. देवाने काय भेद केला का? श्रीमंताला मोक्ष दिला आणि गरीबाला दिला नाही, असं काही आहे का? देवाने सगळ्यांना सारखं सांगितलं की नाही? कुठे भेदभाव केला का? नाही केला. आणि म्हणून जसं आम्ही आमच्या चरित्रामध्ये पाहतो, आमच्या स्वामींनी मातंगाचाही लाडू खाल्ला आणि माईमभट्ट ब्राह्मण होते, नागजी ब्राह्मण होते, यांचंही भोजन स्वीकार केलं. म्हणजे सगळ्या ज्या जाती होत्या प्रत्येकाचा आमच्या गोविंदप्रभू बाबांनी स्वीकार केलं की नाही? कुठे भेदभाव केला का? नाही केला. परमेश्वर जो आहे तो कुठेच्या प्रकारचा भेदभाव करत नाहीये. मोक्षामध्ये सुद्धा भेदभाव करत नाहीये, आनंदामध्ये सुद्धा भेदभाव करत नाहीये, हो की नाही? ज्ञानी असेल किंवा प्रेमी असेल, परमेश्वराने आनंद दिलाच की नाही त्याला? आणि म्हणून तो महाराज सांगितला. तर म्हटले मग कुणाला काय दिलं दत्तात्रय प्रभूंनी? कार्तवीर्य वरप्रदम. मग कार्तवीर्य म्हणजे कार्तवीर्य नावाचा राजा होता, म्हणजे सहस्रार्जुन. त्याची कथा सांगतात की महिष्मती नगराचा राजा सहस्रार्जुन हा जो होता हा हे वंशाचा होता. तो कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन राणी कौशिक हिचा मुलगा होता. सहस्रार्जुन अत्यंत पराक्रमी असल्या कारणाने त्याने रावणाला कैदेमध्ये बंद केलं होतं. कोणी? या कार्तवीर्याने, सहस्रार्जुनाने. परंतु रावण शंकराचा भक्त असल्यामुळे महादेवाने परशुरामाला सांगूनच त्याला म्हणजे रावणाला सहस्रार्जुनाच्या कैदीतून मुक्त केलं. एवढा मोठा शूरवीर राजा होता. परंतु सांगतात की हा जो राजा होता याला हाताची बोटे नव्हती, म्हणजे याच्यात थोटे होते. थोटे होते म्हणजे काय होतं? याच्या हाताला बोटे नव्हती. आता सगळंच जर असेल त्याला तो कुष्ठरोग झाला, नंतर होतो ना कुष्ठरोग. बघा तुम्ही पाहिला कसा असतो, त्याला बोटे असे वाकडे होतात किंवा काही खाता येत नाही. मग याला कुष्ठरोग झाला काही काळानंतर. आणि मग आता एवढा मोठा राजा, सगळी संपत्ती होती हो, परंतु खाता येत नव्हती. विचार करा, आपल्याकडे सगळी संपत्ती आहे पण ती खाता नाही आलं तर काही दुःख असतं की नाही माणसाला? एखादा डायरेक्टर शुगर फॅक्टरीचा कारखान्याचा साखरेचा मालक आहे, शुगर फॅक्टरी, पण साखरच खाता येत नाही. शुगर झाली, साखर खाता येईल का? बघून पण खाता येत नाही. मग याला सगळं दिसायचं, सगळं वैभव, याला उपभोगता येत नव्हतं आणि मग त्याला दुःख होतं. आता असतं माणसाला नाना प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे दुःख मनुष्याला असतात. प्रत्येकाची दुःख वेगवेगळी असतात. कुणाला पुत्रभंगाचं दुःख, कुणाला पत्नीभंगाचं दुःख, हो की नाही? एखाद्या पतीला पत्नी सोडून गेली त्याला ते दुःख, एखाद्या पतीला पत्नी सोडून गेली ते दुःख, एखाद्याला मुलाने सोडलं ते दुःख, किंवा मुलगा मरण पावला ते दुःख असतं. प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येकाची समस्या आहे. सुखी कुणी आहे का? कोणीच नाहीये सुखी. विचारी मना शोधुनी तूचे पाय, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे म्हणाले? विचारी मना. विचार मग आपल्या मनाला प्रत्येकाने विचाराबरोबर सुखी आहे का? फक्त जरी गाडी गोडी बिल्डिंग असली का सुखी का तुम्ही? नाही. तुम्हाला अनेक काहीतरी दुःख आहेच की नाही? कोणी म्हणतो पैसा प्रॉफिटच झालं नाही, कोणी म्हणतो ही काहीतरी समस्याच आहे, कोणी म्हणतो मुलाची समस्या आहे, कोणी म्हणतो मुलीची समस्या आहे. दुःख आहेच, आहे, प्रत्येकाला आहे. म्हणून आणि मग दुःख झालं की आपण कुठे जातो? मग आपण देवाचा मार्ग पकडतो. आपल्याला वाटतं दुःखाने प्रवेश केला की मग मंदिरामध्ये जातो. कधी जातो? दुःखाने प्रवेश केला की मग कुठे जातो? मंदिरात जातो. एरवी जातो का आपण? अनाथ जात नाही. सुख आहे तोपर्यंत जात नाही. म्हणून आणि मग दुःख आलं की मग देव आठवतो, मग मंदिरात जाऊ, ह्या स्थानाला जाऊ. आस्थागावामध्ये स्थान किंवा आस्थागावामध्ये मंदिर, पण तिकडे जाण्याची इच्छा होत नाही. मग काही दुःख झालं की मग काय करतो आपण? धावपळ सुरू करतो. मग नारळ घे, विडा घे, बाजारात जाय, फुलं घे, उदबत्ती आण. तोपर्यंत त्याला अजिबात काही वाटत नाही. नारळ घेऊन विडा समर्पण करावा अजिबात त्याला वाटत नाहीये. दुःख आलं की मग सुरू करतो. या राजाच्या मनात दुःख आलं आणि मग तो आता सगळीकडे हिंडला, सगळीकडे फिरला, सगळे त्याने उपाय केले, वैद्यवान्यांकडे गेला, काही उपाय झाला नाही.
मग त्याला कोणतरी सांगितलं, अरे राजा, तू माहुरासी जा, दत्तात्रय प्रभूंना दर्शन कर, त्यांची सेवा कर, त्यांची भेट घे, तुझा मनोरथ तिथे दत्तात्रय प्रभूंकडे तुझा मनोरथ पूर्ण होईल. आणि मग तो राजाला वाटलं काही हरकत नाही. आणि सांगतात की आंध्राकडीचा हा राजा होता, आंध्र प्रदेशामधला राहणारा होता सांगतात. आणि मग सांगतात की त्याने आपल्या पायाला कपडे बांधून सगळी पृथ्वी हिणिंदला, सगळीकडे फिरला, शोधलं दत्तात्रय प्रभूंना. आणि मग शोधत शोधत तो दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला आला. आल्यानंतर तिथे त्याने बघितलं, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेतलं. आणि मग आता दत्तात्रय प्रभूंच्या सहवासात जे होते ते दत्तात्रय प्रभूंची सेवा करू लागले. याला वाटलं आपण बी काहीतरी सेवा करावी. हे बघा, जी दुःख जीवनामध्ये आहे ना, ती सेवा केल्यानंतर दुःख दूर होत असतं. म्हणून आपण फक्त विडा करून आपण फक्त विडा ठेवून मोकळं नाही व्हायचं. कमीत कमी त्या स्थानाची सेवा झाली पाहिजे, किंवा घरी आपला जो विशेष आहे त्याची कमीत कमी सेवा झाली पाहिजे. आता आपण नाही का मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिन्याचा विडा आपण ठेवला सेवेचा, बरोबर ठेवला की नाही तुम्ही? ठेवला. मग असं आहे का फक्त 6 महिना आता ह्याच महिना सेवा करावी? सेवा अखंड करावी. 1 तास किंवा अर्धा तास तरी सेवा आपण अखंड आपल्या घरीच केली पाहिजे. हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण 1 तास का करावी? तो विशेष पर्व काळ सांगितला किंवा विशेष त्याची महती सांगितली. 1 तास करू शकता. दररोज कमीत कमी अर्धा तास सेवा करावी की नाही? आता तुम्ही स्थानात सेवा होते, प्रसन्नता वाटते की आपल्याला त्या ठिकाणी? का बरं? ती स्थानापती जी तुमची मनोरथ पूर्ण करते ती काही फुकट करत नाही. तिथं सेवेचा अभिमान असतो, त्या मंगळ काळाचा अभिमान असतो, हो की नाही? आता विशेष तर मंदिरामध्ये पण असतो आणि विशेष आपल्या घरी पण असतो. मग तुमच्या घरच्या विशेषामध्ये का बरं प्रसन्नता नाही आहे? का उदासपणा जाणवतो? सगळ्यांच्या नाही, काही काहींच्या जाणवतो की नाही? काय ओळखण आहे ती? हे आहेत पण सेवा करत नाही, धूपदीप करत नाही, आरती करत नाही, उपहार करत नाही, ही त्याची ओळखण असते. असं आहे. आणि म्हणून आपलीतलीच ही केली पाहिजे. आणि मग आता दत्तात्रय प्रभूंकडे गेला का नुसतं बसला का तिथे? तो त्यांनी सेवा घेतली. कोणती सेवा घेतली? दत्तात्रय प्रभूंचं सकाळी स्नान झाल्यानंतर, ते विंझाळी तलाव आहे बघा, वर विशेष तलाव ज्याला म्हणतात. कधी दत्तात्रय प्रभू मेरुवाळला पण स्नान करायचे, कधी तिकडे वर पण करायचे. पण हा जो संदर्भ सांगतात की विशेष तलाव जो वरचा आहे तिथला संदर्भ सांगतात की सकाळचं स्नान झालं होतं. हा दररोज देवाला स्नान झालं की धुपटण्यामध्ये, धुपट नसतं की नाही तुम्हाला माहिती? त्या धुपटण्यामध्ये विस्तू करायचा, विस्तू ठेवायचा, दत्तात्रय प्रभूंचे केस सुंकवायचा. आणि बरेच दिवस गेले. आणि मग आता कधी कधी देवही तुमची परीक्षा पाहत असतो, लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला वाटतं बाबा आम्ही एवढी सेवा करतो आणि देवाने का बरं आमचं असं केलं? अरे देव तुमची परीक्षा पाहत असतो. देवाला तुम्हाला काय अपूर्व द्यायचं असतं, मग प्रतीक्षा करावी लागेल, लक्षामध्ये ठेवा. एकदा आपण देव विडा ठेवला ना, देवा आता मी तुझ्या हवाली बाबा, मग तो तर काही कर, माझं कोणता मार्ग दाखव तुम्हाला? एक तर परमार्थात दाखव किंवा प्रपंच दाखव. प्रपंच देव दाखवतच नाही की, पण झालं काही प्रपंचामध्ये? इच्छा आहे आपली प्रपंच करण्याचीच आहे, परंतु मग देव सगळं भार टाकून द्यायचा. विनंती करणं आपलं काम असतं की नाही देवाला? आणि मग दुःख का देतो? तुमच्याकडून अजून काही करायचं आहे. म्हणून परमेश्वर जेवढी जेवढी दुःख तेवढी तेवढी योग्यता तुमच्यामध्ये होत असं लक्षामध्ये ठेवा. जसं आपण कपडा जेव्हा जेव्हा पुन्हा जेवढा साबण लावू तेवढा स्वच्छ होतो की नाही? तो होतो की नाही? आणि तसं आहे, जेवढं देवाने दुःख दिलं, आपण म्हणतो ना माझ्याच वाट्याला का बरं दुःख आलं, माझ्या नशिबी का बरं असं आलं. अरे लक्षामध्ये ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करता ना, ती जर तुम्हाला गोष्ट देवाने दिली नाही, समजून घ्या याच्या पाठीमागे काहीतरी अनिष्ट आहे. खूप प्रयत्न आपण करतो एखाद्या गोष्टीसाठी, परंतु जर नाही जमलं, लक्षामध्ये ठेवायचं या पाठीमागे काहीतरी अनिष्ट आहे. म्हणून देव ते आपल्याला ती गोष्ट देत नाहीये, लक्षामध्ये ठेवायचं. कधी पण व्हायबल नाही व्हायचं, करत राहायचं प्रयत्न. तुम्हाला जे पाहिजे प्रयत्न करत राहा. प्रयत्न करून जर यश आलं नाही ना, समजायचं की देवाला ही गोष्ट मान्य नाही. देवाने मी प्रपंच करा ही गोष्ट देवाला मान्य नाही. तिकडे काही झालं म्हणून आपण इकडे आलो की नाही, ते काहीतरी निमित्त असतं, एखादा टर्निंग पॉईंट असतो, ती घटना असते की जीवनामध्ये असा काही पॉईंट असतो की तो जर टर्न माणसाला देतो. आता दुःखात नाही की लोक मार्गात निघून जातात,
झालं की नाही चांगलं, दीक्षा त्याने घेतली की नाही मार्गात जाऊन, घेतली दीक्षा त्याने, एक पॉईंट असतो. म्हणजे मला असं नाही म्हणायचं बरं का करता करता निघून जा, असं नाही मला म्हणायचं. जे मोकळे असतात काही ते जातात आणि आपले आपले देवधर्म करतात.